न्यू माहीम स्कूलच्या इमारतीचा आता स्ट्रक्चरल ऑडिट होणार। इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। हे ऑडिट विरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र आहे। झेंडावंदनाचा खांब जर इथून तुम्ही काढून नेलात तर देशाला अभिवादन करण्याचा अधिकार मराठी पोरांना आहे की नाही, त्यांच्या पालकांना आहे की नाही। हे करू नका मग तुम्हाला त्रास होईल, ते करू नका मग तुम्हाला त्रास होईल। कधी कार्यकर्त्यांना म्हणायचं की तुम्ही गोळा होऊ नका। आता मला सकाळी पोलिसांची नोटीस आली आहे की जर तुमच्याकडनं काही हिंसक कृत्य घडलं तर ते तुमच्या विरुद्ध कोर्टात वापरलं जाईल। आता इथे महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोकांनी हौतात्म्य पत्करून मिळवलंय यात मराठी भाषेबद्दल बोलण्यामध्ये काय हिंसक आहे? म्हणजे मराठी भाषेबद्दल मुळात 65 वर्षांनी माझ्यासारख्याला बोलावं लागतं याचीच लाज वाटण्याची गरज आहे। पण ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याची जर आपल्या व्यवस्थेला माज वाटत असेल तर मला असं वाटतं की जमिनी विकायच्या, गरिबांची मुलं हद्दपार करायची आणि योगायोगाने हा जो सगळा गरीब वर्ग आहे तो मराठी समाजातल्या बहुजन समाजातला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।